वैष्णवी हगवणेंच्या मृत्यूनंतर तिच्या 9 महिन्यांच्या बाळाचा ताबा अखेर कसपटे कुटुंबांना मिळाला। बाळ कसपटेंकडे सोपवण्यात आलं। एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला, त्यानं आम्हाला बाणेर हायवेजवळ बोलावलं आणि बाळ आमच्या ताब्यात दिल्याची माहिती मृत वैष्णवीचे काका मोहन कसपटे यांनी दिली आहे। वडील आता आपल्यासोबत आहेत। बाळाला पहिला स्पर्श केला तेव्हा काय भावना होती? बाळाला स्पर्श केला म्हणजे मी त्याची बाळाची एवढी आतुरतेने वाट बघत होतो की बाळ मी पाहिल्यानंतर क्षणभर माझी मुलगी मी विसरून गेलो। मला एवढा आनंद झाला म्हणजे मी त्या बाळाच्या रूपाने माझी वैष्णवीच घरी आली असं समजतो। आजी आपल्यासोबत आहेत। आजी, बाळाला पहिला स्पर्श केला, काय भावना होती? आज माझी वैष्णवी जशी माझ्या हातात आली, हा एकदम मन भरून आलं माझं की माझी वैष्णवी आली। बाळाला घेतल्यावर बाळ किती हसलं आमच्याकडे बघून की यातच तुम्ही समजा ते बाळ आम्हाला ओळखतंय। ते बाळ त्यांच्याकडे होतं, खूप रडत होतं। आज ते बाळ आल्याबरोबर आमच्याकडे बघून हसतंय, खेळतंय। आज बघा कसं खेळतंय ते बाळ आमच्यापाशी। आम्हाला खूप छान वाटतंय, चांगलं वाटतंय। पण आता आम्ही क्षणभर आमचं सगळं दुःख विसरलो। बाळ हातात आल्यानंतर थोडंसं वैष्णवी गेल्याचं दुःख कमी झालं खूप। आम्ही वैष्णवीला घरी आली ह्याचं आम्हाला समाधान आहे, समजतोय आम्ही वैष्णवी घरी आली आहे हे समजतोय आम्ही। संवेदनशीलता पोलिसांनी पण दाखवणं गरजेचं होतं। एकतर आरोपीला पकडत नाहीयेत, दुसरीकडे बाळ रडत होतं, तरी संवेदनशीलता काय दाखवली गेली नव्हती। नाही, दादांनी यात लक्ष घातलं। दादांच्या ह्याच्यात हे केलं, दादांनी सहकार्य केलं, दादांच्या ह्याने बाळही मिळालं। तर हेच बाळ आहे, याच बाळासाठी ते या ठिकाणी आतुरतेने वाट पाहत होते। खूप छान वाटतंय। आज बाळ बघा आमच्याकडे घरी आल्यासारखं आम्हाला वाटलं। ह्याच्या रूपाने आम्ही वैष्णवीच आहे असं समजतो। बघा आज तुम्ही सगळे बघताय बाळ किती खुश आहे। ओळख बाळ आम्हाला सगळ्यांना बाळा ओळखतंय। गणपती बाप्पा मोरया। आज खूप आनंद दोघांना झाला असेल। खूप आनंद झाला खूप। आज आमचं बाळ आमच्या पैसे दिलं, खूप छान। आमच्या वैष्णवीला विसरलो आणि वैष्णवीच्या रूपाने त्या बाळाचा आम्ही सांभाळ करणार। हे बाळ आलं म्हणजे आम्ही असं समजतो की माझी वैष्णवी परत आली। बाळ भेटलं माझं, मला आनंद झाला। माझं नातू भेटला, मला आनंद झाला। आमचं घर पाहिलं तुम्ही, सगळा आनंद झालाय। बाळ मिळालं, मला आनंद झालाय। ते बाळ आमच्या भावाला अज्ञात व्यक्तीने आणून दिलं। ह्या ताई होत्या इथे, ताई बाळाला नेण्यासाठी आल्या होत्या। मला स्वतः घेऊन जाणार होत्या बाळाला घेऊन जायला, पण त्यावेळेस आमच्या भावांनी इकडनं बाळ घेऊन आलं। बाळ एका अज्ञात व्यक्तीने आमच्या ताब्यात दिलेले, आम्ही त्याला ओळखत नाही। त्याचा फोन आला की बाणेर हायवेला तुम्ही या, मी तुमच्याकडे माझ्याकडे बाळ आहे। मी म्हटलं नाही, आम्ही पिरंगुटला चाललो। ते म्हटले नाही, पिरंगुटला नाही, बाळ माझ्या ताब्यात। आणि त्यांनी हायवेला आल्यानंतर आमच्या ताब्यात दिलं आणि ते निघून गेले लगेच। कोण होतं याच्याबद्दल काही माहिती घेत नाही सांगतायत काय, कोण अनोळखी होते। खूप आनंद होता। आनंद किती आतुरतेनं आपण वाट पाहत होता बाळाची। मिळालं आपल्याला। ती राजेंद्र हगवणे मात्र अद्याप सापडले नाहीयेत, त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? आपल्याला पाहिजे त्यांना ते शिक्षण व्हायला पाहिजे। बाकीचे काय आपलं ते यादे, पण त्यांना शिक्षण माझेच ना फोन देणार काय त्यांचा उपयोग। आपलं यादे ना आता यांना शिक्षण व्हायला पाहिजे। अतिशय संवेदनशीलपणे त्या बाळाचं बघायला लागेल, कारण का हगवणे फॅमिली तर आयदर ॲब्स्कॉन्डिंग आहे किंवा जेलमध्ये, आणि त्या संस्कारात एखादं मूल ठेवायचं म्हणजे बापरे, म्हणजे हिंमतच होणार नाही कुणाची। त्याच्यामुळे हे शेवटी त्या मुलाचं सगळं, त्या बाळाचं सगळं त्या आजी आजोबांनाच करावं लागेल। पण आता नियम कायदे ते सगळे आपण करू। आम्ही सगळे, मी कालच माझं त्यांच्याशी बोलणं झालं। माझे सहकारी प्रशांत जगताप त्यांच्या घरीही जाऊन आले, माझे सहकारी राहुल कलाटे ते रोजच त्यांच्याकडे जात आहेत। त्या भागातले सगळे लोक हे माणुसकीच्या नात्याने सगळे तिकडे एकामेकाला आधार देतात।